आताची आरोग्यशैली इतकी धकाधकीची झालेली आहे की अनलेस तुम्ही काही प्लॅनिंग केल्याशिवाय कुठलीही गोष्ट तुम्ही करूच नाही शकत. म्हणजे इनफॅक्ट आज तुम्हाला शॉपिंगला जायचं असेल तरीसुद्धा तुम्ही ठरवलं पाहिजे की आज मला शॉपिंगला जायचं आहे, तरच तुम्ही दिवसाचा तुमचा आराखडा मांडू शकता. तर प्रेग्नन्सी तर खूप मोठी गोष्ट आहे. एक नवीन जीव येणार आहे, तुम्ही त्याचं पालन पोषण करणार आहे, तो तुमच्या घरातला मेंबर होणार आहे. तर का नाही प्री प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग करायला पाहिजे. आणि त्यामुळे अलीकडे पेशंट्स प्री प्रेग्नन्सी प्लॅनिंगचे सल्ले घ्यायला येतात. तर त्याच्यासाठी आज आपण ही चर्चा करणार आहोत. तर प्रेग्नन्सी प्लॅनिंग केव्हा करावं? पहिली गोष्ट, वयाच्या 30 वर्षात करावं की वयाच्या 25व्या वर्षी करावं, हा मोठा प्रश्न असतो. की सपोज माझं लग्न झालेलं आहे अंदाजे 24 वर्षात. तर परवाच माझ्याकडे एक पेशंट आली आणि आल्याबरोबर ती म्हणाली की 6 मंथ्स प्रेग्नन्सी, लग्न होऊन झाले पण मॅडम माझी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली. तर आता मी काय करू? तो काही नाही, तू केलं पाहिजे, तू कंटिन्यू कर. मी छोटी आहे का वयाने? कारण माझ्या अजून मैत्रिणी खूप 25, 26, 27 वर्षाच्या आहेत, त्यांना अजून प्रेग्नन्सी नाही राहिलेली. तर मी बरोबर आहे का? तर हा पहिला प्रश्न असतो, कोणत्या वयामध्ये प्रेग्नन्सी राहायला हवंय? तर आयडियल वय आहे 25 वर्ष वय ते 30 वर्षाच्या मध्ये तुमची पहिली प्रेग्नन्सी हवीच हवी. प्लीज डोंट पोस्टपोन. त्याच्यानंतर तुम्ही पोस्टपोन करू नका, कारण याच्यामध्ये तुमची लवचिकता शरीराची खूप असते. त्यामुळे तुम्हाला प्रेग्नन्सी कशी झाली तेही कळत नाही. आणि तुमचा आहार, तुमचे सगळे बॉडीची जी शरीर प्रक्रिया असतात त्या सगळ्या डायनॅमिक असतात एकदम. त्यामुळे पहिल्या 25 ते 30 वर्षात तुम्हाला मूल होणं अत्यंत उपयोगी ठरणार आहे तुम्हाला. त्यामुळे त्याप्रमाणे तुम्ही तुमची लाईफस्टाईल्स बदलायला चालू करा. तर आता प्री प्रेग्नन्सीच्या अगोदर तुमचं वजन खूप महत्त्वाचं आहे. पहिलं वय झालं, आता दुसरं वजन. वजन हे तुमचं अति वजन असेल, जसं ओबिसिटीकडे तुम्ही झुकलेला असाल तर ती तुमच्या नॉर्मल वेटकडे तुम्ही यायला हवं आहे. किंवा तुम्ही अंडर वेट असाल तरीसुद्धा तुम्ही नॉर्मल वेटकडे आले पाहिजे. तर सर्वसाधारण BMI चार्ट असतो, त्या BMI चार्टमध्ये तुमची हाईट आणि वेट टाका, म्हणजे तुम्हाला तुमचा BMI कळतो. आणि तो BMI साधारण 20, 22, 24पर्यंत असेल तर तो नॉर्मल BMI ठरला जातो. ते तुम्हाला योग्य असं वेट आहे तुमचं असं म्हणून चालायला काय हरकत नाही. आता तिसरी गोष्ट, प्रेग्नन्सीच्या अगोदर शरीरात काही खाल्लं पाहिजे का? म्हणजे मेडिसिन्स म्हणा किंवा काय फूड स्ट्रक्चर किंवा काय. तर सगळ्यात 2 भाग करू आपण. एक तर जेवण म्हणजे आरोग्य, जे आपण डाएट म्हणतो त्याला, आणि दुसरं म्हणजे मेडिसिन्स काय घ्यायला पाहिजेत. आरोग्याच्या बाबतीत जर तुम्ही कॉफी, चहा किंवा नॉनव्हेज हे प्रकार जर किंवा कोल्ड्रिंक्स ह्याच्यावर जास्त भर देत असाल तुमच्या ह्याच्यात, तर तो नक्की कट डाऊन केला पाहिजे तुम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही संतुलित आहार केला पाहिजे. आता संतुलित आहार म्हणजे काय? तर तुमच्यात प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स ह्यांचं प्रमाण योग्य पाहिजे. आता ह्याच्याही पलीकडे जाऊन लोकांना युजली आता म्हणजे एज्युकेटेड लोकांना माहिती असतं की हे ठीक आहे, हे मी चांगलं करते. किंवा पेशंट नेहमी मला म्हणतात, नो वी डोंट ईट बर्गर नाऊ, वी डोंट ईट दिस. तर ठीक आहे, मग काय अजून केलं पाहिजे? तर तुम्ही टाईमला जेवलं पाहिजे. टाईम हा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे. कारण नाऊ डेज लोक म्हणतात गट हेल्थ म्हणजे तुमच्या इंटेस्टाईनची हेल्थ ही खूप महत्त्वाची हेल्थ असते कुठल्याही प्रक्रियेसाठी. त्यामुळे तुम्ही वेळेवर जेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जेवताना तुम्ही बसून जेवणं, तुम्ही मांडी घालून बसा किंवा टेबलवर बसा, पण बसून जेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि कुठल्याही इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा कुठेही वापर न करता किंवा न बघता फूडकडे म्हणजे जेवणाकडे बघत ज्या वेळेला तुम्ही जेवाल त्याच वेळेला तुमचं हे सगळं संतुलित आहार किंवा तुमच्या पोषकता ही निर्माण होते. अन्यथा काय होतं, तुम्ही फटफट खायला लागलात की ते जातं तुमच्या स्टमकमध्ये, स्टमक भरतं, लगेचच तुम्हाला फिलिंग येतं की माय स्टमक इज फुल, बट यू विल नेवर गेट सॅटिस्फॅक्शन. तर सॅटिस्फॅक्शन खूप महत्त्वाचं असतं. संतोष वाटणं जेवल्यानंतर याला खूप महत्त्व आहे. तर दर वेळेला तुम्ही जेवता तेव्हा तुम्ही पहा की तुम्हाला छान वाटतं का तुम्हाला नुसतं भरल्यासारखं वाटतं पोट. जर तुम्हाला नुसतं भरल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही अयोग्य प्रकारे जेवण जेवता. तुम्हाला छान वाटलं पाहिजे.
तर हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आता मेडिसिन्स प्रत्येक पेशंटला, म्हणजे प्रत्येक कपल, जोडपं म्हणा तुम्ही, जेव्हा प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करता तेव्हा तुम्ही फॉलिक ॲसिड नावाची जी टॅबलेट आहे ती खाल्ली पाहिजे. तर फॉलिक ॲसिड ही बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी गरजेची असते, फॉलिक ॲसिड हे. आणि फॉलिक ॲसिड आपल्या शरीरामध्ये नसतंच, कारण त्याचा साठाच नसतो आपल्या, त्यामुळे तुम्हाला वरूनच घ्यावं लागतं. म्हणूनच गव्हर्नमेंटचं चाललं होतं की आता असं फॉलिक ॲसिड आपण फॉर्टिफाय करूया का, काही फूडमध्ये घालूया का. पण ते फूडमध्ये घालणं फॉलिक ॲसिड खूप अवघड आहे. किंवा त्यांना असं वाटलं की आपण त्या टिकलीमध्ये वगैरे घालू, पेशंट जर टिकली लावत असेल तर. पण तोही प्रयोग फसला, कारण आपण उष्ण हवामानात आहोत, त्यामुळे आपल्याला घाम येतो आणि ती टिकली त्यात संपर्कात राहू शकत नाही. त्यामुळे त्याला इतकं महत्त्व आहे. तर तुम्ही ॲटलिस्ट 1 महिना तरी प्रेग्नन्सीच्या अगोदर ही गोळी चालूच केली पाहिजे, किंवा 3 महिने तरी अजून चालू केली पाहिजे. आता याच्या पुढे डॉक्टरी सल्ला हा तितकाच महत्त्वाचा आहे. सपोज की तुम्ही कुठले फॅमिली प्लॅनिंगची कुठलीही पद्धत अवलंबत असाल, सपोज तुम्ही प्रेग्नन्सी नको म्हणून, तर ती केव्हा थांबवायची, किती दिवस अगोदर. या टॅबलेट्स असेल किंवा कॉन्डोम असेल किंवा कुठलीही पद्धत तुम्ही वापरत असाल तर ती कधी थांबवायची हे तुम्ही डॉक्टरी सल्ल्याने विचारून घेऊ शकता आणि त्याप्रमाणे ते थांबवू शकता. तर तुम्हाला प्रेग्नन्सीसाठी सोपं जातं. म्हणजे तर हा एक महत्त्वाचा भाग आहे. आता तिसरा भाग आहे तो म्हणजे डॉक्टरी सल्ल्यामध्ये तुम्हाला जर फॅमिलीमध्ये कुठले काही आजार असतात किंवा काही प्रॉब्लेम्स असतात, किंवा तुमच्या पूर्वीच्या जनरेशनमध्ये काय असेल, किंवा फॉर एक्झाम्पल तुमच्या बहिणीला किंवा भावाला काही बाळ मतिमंद झालं असेल किंवा काय असेल, तर ते तुम्ही पहिलेच सांगून डॉक्टरांना विचारून की ह्याच्यासाठी काय टेस्ट केल्या जातील, मला नॉर्मल प्रेग्नन्सी जर राहिली तर मी पुढे काय करायला पाहिजे, हे सर्व सल्ले तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन घेऊ शकता आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमची प्रेग्नन्सी प्लॅन करू शकता. कुठलीही गोष्ट प्लॅनिंगप्रमाणे जर केलीत तर ती नेहमीच नियोजित आणि सुयोग्य ठरते. त्यामुळे प्री प्रेग्नन्सी प्लॅनिंगला खूपच महत्त्व आहे आणि तुम्ही सर्वांनी जितकं पॉसिबल असेल तेवढं प्लॅनिंग करून प्रेग्नन्सी राहिली तर त्याचा निखळ आनंद तुम्ही प्रेग्नन्सीचा घेऊ शकाल. याच्याबद्दल अजूनही सपोज तुम्हाला माहिती हवी असेल डिटेलमध्ये, कारण प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे असू शकतात, हे जनरली सांगितलेली गोष्ट आहे, तर तुम्ही श्री हॉस्पिटलमध्ये आमच्या डिपार्टमेंटला, मॉम अँड मीच्या प्रोजेक्टच्या डिपार्टमेंटला तुम्ही येऊन भेटू शकता किंवा सल्ला घेऊ शकता, माझ्याशी पर्सनल पण व्हिजिट करू शकता. तर